नमस्कार सर्व सेविकाताईंनो, बघा आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. अंगणवाडी सेविकांना अंतर्गत मुख्य सेविका होण्यासाठी एक प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे. जे प्रमाणपत्र ज्यांच्याजवळ असेल ती सेविका याच्यामध्ये पात्र ठरणार आहे. म्हणजे त्याच सेविकांना अंतर्गत मुख्य सेविका म्हणजे अंतर्गत सुपरवायझर पदाची परीक्षा ही देता येणार आहे आणि फॉर्म हा भरता येणार आहे. तर ती माहिती कोणती, तो फॉर्म कसा असणार, याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, हेच ते प्रमाणपत्र असणार आहे. हे प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्या अंगणवाडी सेविकेंना मुख्य सेविकाचा म्हणजे सुपरवायझरचा फॉर्म हा भरता येणार आहे. त्यामुळे हा फॉर्म कशा पद्धतीने असणार, हे प्रमाणपत्र कशा पद्धतीने असणार, याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर बघा, कोणत्या अंगणवाडी सेविकेंना हा फॉर्म भरता येणार हे आपण थोडक्यात जाणून घ्या. बघा ताईंनो, ज्या अंगणवाडी सेविकांचे त्यांनी काही 6 निकष लावलेले आहेत, ते 6 निकष बघा कोणते. ज्या अंगणवाडी सेविकेंचं ग्रॅज्युएशन हे पूर्ण झालेलं आहे, ज्या अंगणवाडी सेविकेंचं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन त्यांना 1/1/2025 रोजी 10 वर्ष त्यांची नियमित सेवा अंगणवाडी सेविका म्हणून झालेली आहे. 1/1/2025 रोजी त्यांचे जे वय आहे ते 50 वर्षाच्या आत आहे. 50 वर्षाच्या आत कितीही तुमचं वय असू द्या, जर तुम्हाला अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष पूर्ण झाली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरण्यास पात्र आहात. पुढची बघा महत्त्वाची अट काय आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण झालेली पाहिजे. म्हणजे तुम्ही BA करा, BCom करा किंवा BSc करा, काहीही करा, तुमचं याच्यामधील काहीही असेल तर तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरण्यास पात्र आहेत. तसेच बघा, 10वी-12वीमध्ये हिंदी किंवा मराठी भाषा पास झालेल्या असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा 5 नंबरचा ऑप्शन बघा, MSc म्हणजे संगणक अर्हता पास झालेलं प्रमाणपत्र तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. तर बघा, हे महत्त्वपूर्ण निकष आहेत. या निकषांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्कीच तुम्हाला हे प्रमाणपत्र भेटणार आणि हे प्रमाणपत्र भेटल्यानंतर तुम्ही अंतर्गत सुपरवायझर भरतीचा फॉर्म हा भरू शकता. तर बघा, हे प्रमाणपत्र कशा पद्धतीने आहे, इथं सर्वात प्रथम बघा, इथं दिनांक येणार, आपले CDPO सरांकडून आपल्याला हे प्रमाणपत्र येणार आहे. त्यामुळे इथं दिनांक येणार आहे. श्रीमती म्हणजे त्या संपूर्ण अंगणवाडी सेविकेंचं नाव इथं लिहिलं जाणार आहे. प्रकल्पाचं नाव इथं असणार आहे बघा, बीट क्रमांक असणार आहे, अंगणवाडी क्रमांक असणार आहे. अंगणवाडी क्रमांकामध्ये किती तारखेपासून बघा, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत अंगणवाडी सेविका म्हणून सध्या कार्यरत होत्या किंवा सध्या स्थितीमध्ये कार्यरत आहेत, त्यांना याप्रमाणे प्रमाणित करण्यात येते की या पद्धतीने ते प्रमाणपत्र लिहिलेलं असणार. पुन्हा इथं अंगणवाडी सेविकेंचं नाव असणार, या पद्धतीने त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार. त्याच्यानंतर बघा पुढं काय म्हटलेलं आहे. आता हे झालं प्रमाणपत्र. आता ह्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांचं शिक्षण झालेलं असेल तर त्यांनी 1/1/2025 रोजी त्यांनी किती वर्ष नियमित सेवा केली. 10 वर्ष करणे तर गरजेचे आहे, परंतु 10पेक्षा जर जास्त वर्ष केली असेल तर ते देखील इथं नमूद करणे गरजेचे आहे. काही ताई या 10पेक्षा जास्तच वर्षाच्या आहेत, म्हणजे कुणाला 15 वर्ष झालेले आहेत, कुणाला 16 वर्ष झाले त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहेत. त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तर बघा, त्याच्यानंतर बघा, त्या अंगणवाडी सेविकेंचे वय सध्या 1/1/2025 रोजी त्यांचं वय किती होतं, त्या वयाची गणना देखील इथं केली जाणार आहे. त्याच्यानंतर बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण असेल तरच हे सर्टिफिकेट द्यायचं आहे, हे असणे आवश्यक आहे. हे देखील असणे आवश्यक आहे. त्यांना सूट भेटलेली आहे, परंतु असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा, MSc देखील सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे जॉबला लागल्यानंतर 2 वर्षाच्या आत किंवा 6 महिन्याच्या आत MSc सर्टिफिकेट सादर करा, अशी अट ही करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा पुढं 6 नंबरचा ऑप्शन बघा काय आहे, हिंदी मराठी व MSc संगणक अर्हतापासून शासन निर्णय 10/10/2025 व 3/7/2026 अन्वये परीक्षेत बसण्यास पात्र आहोत असं सर्टिफिकेट द्यायचं आहे. पुढं बघा काय लिहिलेलं आहे, वरील प्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती कार्यालयातील उपलब्ध अभिलेखे व उक्त नमूद अंगणवाडी सेविका यांनी सादर करण्यात आलेल्या सत्यप्रती मी व्यक्तिशः पडताळल्या असून त्याबरोबर असल्याची खात्री करण्यात आलेली आहे. आयुक्तालयाचे पत्र क्रमांक
560 दिनांक 4 फेब्रुवारी 2025 व पत्र जा क्रमांक 3367 दिनांक 5 ऑगस्ट 2026 नुसार श्रीमती म्हणजे त्या अंगणवाडी सेविकेचं नाव येणार. ह्या वरील प्रमाणे क्र 1 ते 6 मधील पात्रतांची निकषा पूर्तता करीत असल्याने अंगणवाडी सेविकेतून निवडीद्वारे मुख्य सेविका पदोन्नती परीक्षेस बसण्यास पात्र आहोत. सबद प्रमाणपत्र हे देण्यात येत आहे. प्रमाणपत्र आपल्या CDPO सरांकडून किंवा CDPO मॅडमकडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं नाव आणि त्यांचं शिक्का येणार. या ठिकाणी बघा दिनांक येणार, या ठिकाणी स्थळ येणार आणि या पद्धतीने हे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकेंना देण्यात येणार. हे प्रमाणपत्र ताईंना जर तुम्हाला भेटलं तर नक्कीच तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविकेचा फॉर्म हा भरू शकणार आहे. प्रमाणपत्र आल्यानंतर अंगणवाडी सेविकेंची देखील आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती कशा पद्धतीने असते ह्याचा देखील व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ताईंनो, अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा.